मी हारून तांबोळी टेंभुर्णी इथं राहतो. अ, मागच्याच 4-5 महिन्याखाली मी इथं सोलार बसवलं. ज्यावेळेस माझं कन्स्ट्रक्शन चालू होतं, तेव्हाच मी आधी सांगून ठेवलं होतं सोलार बसवायला. वीज वापर साधारण एक 8 ते 9 युनिट होता माझा रोजचा. रोजचा. आणि जसं तो इक्विपमेंट वाढते तसं तसे हे वाढते, कन्झम्पशन वाढते. त्यानुसार 3 किलोवॅटचं जी योजना आहे, ज्यामध्ये 3 किलोवॅटला साधारण 78,000 सबसिडी मिळते, त्या योजनेअंतर्गत बसवली. सबसिडी आपल्याला किती दिवसात जमा झाली? साधारण 10-15 दिवसात जमा झाली. फायनान्सिंगला काही अडचण नाही आली. त्याला ऑप्शन होते, म्हणजे ते तुम्ही रोख तर रोख पण देऊ शकत होते, किंवा मग जे काही सरकारी बँका आहेत त्या तिथून पण एक 7% कर्ज वाटप पद्धत देतो. कर्ज वाटप तुम्हाला सहज मिळालं 60% की? डॉक्युमेंट जमा केले आणि साधारण एक 15 युनिट ऑन एव्हरेज जनरेशन होते. तर महिन्याला साधारण 400 युनिट जरी कन्सिडर केलं तरी लागणारी 300 युनिट महिन्याला लागते. 100 युनिट तर शिल्लक राहते. ठीक आहे, म्हणजे आपला साधारण 3,500 रुपये वीज बचत होऊन सोलर कोणाकडून बसवला? संकेत देशमुख, सनशाईन सनशाईन सोलर ऊर्जा. सोलर त्यांच्याकडून. ठीक आहे, चालेल. बाकी बसवण्यात आणि क्वालिटीत काय? प्रत्येक वेळेस मी जेव्हा त्यांना कॉल केला, जसं जसं स्टेप माझ्या होत गेल्या तसं त्यांनी जसं की फाउंडेशन हे कोपा चालू असताना सगळं फिक्सिंग वगैरे करायचं होतं, तर त्या दृष्टीने सगळं पटपट होऊन गेलं का. ओके, चालेल. कुठलाही डिले. आपण सोलर स्ट्रक्चर पण बघू शकता. GI मध्ये आहेत, 6 पॅनल बसवलेले आहेत. मधून पुसण्यासाठी वॉकवे पण आहे, जेणेकरून वर जाता यावं. त्यांनी पाण्याचा पॉईंट पण काढलेला आहे तिथे. आणि वीज पासून संरक्षणासाठी LA वगैरे सर्व जिथल्या तिथे आहे. आणि फिटिंग पण आपण पाहू शकता की सर्व पाईपमधून प्रॉपर फिटिंग केलेली आहे.